दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती. शिक्षणाची देवता हाय पण कंगाल भारत हा. मग कर्मकांडाचा फायदा काय. प्रसिद्ध खंजीर वादक सत्यपाल महाराज आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर आपण पाहतोय की तुम्ही नशामुक्तीच्या कार्यक्रमाला होते, भाषण झालं तुमचं, मात्र सध्या राज्यभरामध्ये खरात प्रकरण असताना पाहायला मिळते. त्यामुळे भोंदूगिरी आणि सगळ्या पुन्हा एकदा चर्चासमोर आले. कसं बघता याकडे? काय बघता, हे ऐकून मोठं डोक्याले दुःख होते. आपण पाहून राहिलो, जगद्गुरू तुकाराम महाराजांना आपल्याला किती वर्षाच्या अगोदर सांगितलं, लोक डोळे असून बहिरे झाले, आपल्या कान असून बहिरे झाले, डोळे असून आंधळे झाले, ऐसे कैसे झाले बोंधू. कर्म करूनही म्हणती साधू, अंगा लावून या राखण, डोळे झाकूनही करते पाप. बरं, चांगले चांगले पुढारी लोकही याच्यात फसून राहिले. म्हणजे किती दुर्दैव वाटते. आपण पाहतो महाराज लोक जेलमध्ये आहेत, आता ते बोलता येत नाही, पण बुवा तिथं पाया. म्हणून माझी माय माऊलीला ABP कडून विनंती आहे, पाया पडतो, किती दिवस कान बहिरे करू नका. ज्या जगद्गुरू तुकारामापासून संत नामदेव रायापर्यंत या बुवाबाजीवर, अरे ज्योतिषचं पुढचं कोणी सांगू शकते का? मग अजितदादांना कळलं नसतं काय की विमानाचा अपघात होणार आहे? काही कळत नाही राहत. ज्योतिषचं पंचांग पाहती, मग त्याच्या बायका विधवा का होती? का होती त्याच्या? बहिणाबाई चौधरी लिहितात, नको नको रे ज्योतिषच्या, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. म्हणून माझी प्रार्थना आहे, हा अंधविश्वास किती दिवस याले खतपाणी घालता. जगात कोणताही महाराज गळवाभर जल सब समस्या का हल. अरे तांब्याभर पाणी टाकल्यापेक्षा एक रक्ताचं दान करा ना, रक्तदान, देहदान, अवयवदान. जर पांडुरंगाला द्यायचं आहे तर देह जावो अथवा राहो. पण आम्ही अंगाऱ्यानं कुठं लेकरं होतात. तुकाराम महाराज म्हणतात, नवशे करुणी कन्यापत्र होती, मग का करावे लागे पती. या महिलांच्या डोक्यात येत नाही, महाराज आशीर्वाद देते पुत्रवती. मी म्हणतो मग तो आशीर्वाद देत नाही, मरो तुझा पती आणि तू लागो महाराजाच्या हाती. किती दुर्दैव आहे. या बाबागिरीनं ऊत आणला. असे अनेक राजकीय नेते जे आहेत तेच ज्योतिष पाहण्यासाठी किंवा बाबांच्या सगळ्या फोटोमध्ये आणि तिथं पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. कसं बघते याकडे? हे दुःख वाटते ना. हे जगाला संदेश देणारे मोठे मोठे पुढारी नेते भविष्य पाहायला जातात. आणि मला सांगा, त्याच्याजवळ गेल्यानं काय निवडून येऊ शकते? निवडून आणणारं संविधान आहे आणि संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि त्यासाठी कर्तव्याची गरज आहे. आज पुढाऱ्यानं त्याच्या पाया लागल्यापेक्षा, त्याच्यावर लाखो रुपये उधळल्यापेक्षा या नागरिकावर, या शेतकऱ्यावर, या समाजसुधारकाच्या विचारावर शाळेकडे लक्ष द्यावं. आता पुढाऱ्यानं या महाराज लोकाईकडे नाही. मोठे मोठे महाराज लोकाईच्या मागं पुढारीच आहेत, यायला खतपाणी घालतात. मग आम्ही सर्वसाधारण गरीब लोकांना काय करावं? अरे गाडगे बाबा रात्रंदिवस बोलला ना, पण गाडगे बाबाकडे कोणाचं लक्ष नाही. भाषण करताना एक वाक्य बोललात की दिवसा अगरबत्ती आणि काय? हो, यायचा देवधर्म असा चालू आहे, महिलांना फसवण्याकरता. दिवसा अगरबत्ती आणि रात्री जबरदस्ती. असं म्हणता येत नाही, पण किती दिवस किती चोपडं बोलाव. तुकोबा राया लिहितात, काळं पडला साधू झाला, कपडे रंगायची गेला, कपडे काढून केली जोडी, भिक्षा वाला मायबाई भिक्षा वाढूनी. किती किती महाराजांना लिहिलं. जगामध्ये कोणी पुढचं भविष्य सांगणारा पैदा नाही झाला. पण हे ज्योतिषचं पंचांग पाहती, मग त्याच्या बायका विधवा का होती. म्हणून ABP माझ्याला धन्यवाद देतो. या महाराज लोकाईच्या नांदी लागू नका. कोणता महाराज गळवाभर जल नाही आणि बेल के पत्रिकू सयद लगा के चिपकाव. त्या चिपकवल्या पिपकवल्यानं, बेलाच्या पानानं चिपकवल्यानं कुठं लेकरू पास होते काय? मग कायले परीक्षा मंडळ घेता? बेलाचे पानच वाटा. अरे माझ्या महादेवाला बेल आवडत होतं. आवडत तुला
बेलाच्या पानाची. कारण महादेव बेलाचं पान का आवडत? ते ऑक्सिजन देते ना 24 घंटे. आणि हे म्हणते ते चिपकवल्यानं कोणी पोरगा पास होईल म्हणून. या सगळ्या प्रकरणामुळे कुठेतरी श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामधली लाईन जी आहे ती कमी होत चालली आहे. हा बाबा, श्रद्धा कायची? सर्व अंधश्रद्धाच वाढून राहिली. 1% श्रद्धा. त्या श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला जोर आला. म्हणून नामदेव महाराज म्हणत, दगडाचा देव बोलील बा कैसा, सांगती ऐकती दोन्ही मूर्ख. मी तर नेहमी बोलतो, तेलाची देवता, केसाची देवता, दुधाची देवता हाय, बकऱ्याची देवता, दारूची देवता, अरे शिक्षणाची देवता हाय, पण कंगाल भारत हा. मग कर्मकांडाचा फायदा काय? म्हणून माझ्या भावांनो, हा भगवा तो पिवळा, हा निळा तो भगवा. आता पहिले या अंधश्रद्धावादी लोकाईले सुधरवा आणि या महाराज लोकाईले जेलमध्ये घाला, जे अंगाऱ्या धुपाऱ्यावर बिमाऱ्या बसवतात. आयुर्वेदिक आहे, ॲलोपॅथी आहे. जे फोटो आहेत का अनेक राजकीय नेते सुद्धा त्या फोटो दिसतात त्यांच्याकडे गेले आहेत, त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. त्याच्यावर पहिले कारवाई झाली पाहिजे. नाही तर आम्ही सरळ म्हणू, इलाही खैर करे क्या बुरा दरबार है, इलाही खैर करे क्या बुरा दरबार है, चूते बने कारभारी सब छोटे सरदार है. मला म्हणावं लागन, ये भी नकता वो भी नकता, सब नकतों का मेला, उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया उस गुरु का चेला. असंच म्हणावं लागन की तुम्ही अवघेच मिळालेले आहे काय. मग याच्यावर कारवाई करा. जे पुढारी नेता या महाराजाच्या पायावर लोळण घेता, याईनं शेतकऱ्याच्या पायावर लोळण घ्यायला पाहिजे. हे आम्ही सत्कार करतो ना तुमचा. शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं आम्ही. देवेंद्र साहेबांनाही धन्यवाद देतो, सीएमना, नरेंद्रजीलाही देतो. पण हे दरिद्री नारायण या अंधश्रद्धेपायी होऊन राहिला. म्हणून विनंती, हे ऐकवा लोकाईले. आता आपण कुठंतरी ही खरातांचं प्रकरण जे आहे ते गंभीर आहे आणि त्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत जे संबंधित आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे अशी सत्यपाल महाराज मागणी करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन अरविंद वर्गे, सरश्रोणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.